मित्रांनो, तुम्ही सगळेच जसं मला ईमेल करताय, मेसेज करताय आणि कमेंट्स करताय, त्यावरून कळतंय किती तुम्ही अँशियस आहात किंवा तुम्हाला किती जास्त अँझायटी होत आहे रिझल्टबद्दल प्लस कट ऑफबद्दल. कारण MPSCने फायनल आन्सर की रिलीज केली आहे राज्यसेवेची आणि आता जसं जस्ट 1-2 दिवसात रिझल्ट लागू शकतो. कधी लागेल या गोष्टी मी सांगणार आहे. आणि कट ऑफ आत्तापर्यंतचा सर्वात कमी कट ऑफ यावेळेस लागू शकतो दोन्ही पेपरचा. कारण पेपरची डिफिकल्टी आणि वॅकन्सी जर बघितली, डिफिकल्टी आणि वॅकन्सी जर बघितली यावरून कळून येतं आहे. तर वॅकन्सी तर कमीच आहेत, पेपरची डिफिकल्टी वाढलेली, यावरून कळून येतं कट ऑफ कमीच लागणार आहे. आत्तापर्यंत सर्वात कमी कट ऑफ इथे लागू शकतो. या गोष्टी तुम्ही थोडंसं ध्यानात ठेवा. कट ऑफ कमी लागतो आहे म्हणजे एकदमच कमी लागतो आहे का की 10-20 मार्क एवढा येतो आहे का? नाही, कट ऑफ एवढा पण कमी येणार नाही आहे. तो थोडासा मॉडरेट लेवल, म्हणजे आपण म्हणू शकतो की मागच्या वर्षीपेक्षा तर कमीच, पण किती कमी त्या गोष्टी मी सांगणार आहे. आधी राज्यसेवेचा रिझल्ट कधी लागणार ते सांगतो. राज्यसेवेची फायनल आन्सर की आलेली आहे, बरोबर. मग आता राज्यसेवेचा रिझल्ट ह्या आठवड्यात म्हणजे 20 तारखेला तर लागणार नाही आहे. 20 तारखेला लागेल याची गॅरंटी नाही आहे. लागला तर पुढच्या आठवड्यात मंडेपर्यंत लागेल. मंडेच्या एंडपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत लागू शकतो, किंवा लागलाच तर संडेच्या एंडपर्यंत म्हणजे संडेच्या रात्रीपर्यंत या. पण ह्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. मंडेच्या दिवशी राज्यसेवेचा रिझल्ट लागण्याची खूप दाट शक्यता आहे. आतापर्यंत राज्यसेवेचा रिझल्ट डिक्लेअर झालं कारण आन्सर की आलेलं डिक्लेअर करतात रिझल्ट, पण त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचं काहीतरी इश्यू झालं आहे. म्हणजे त्यांना काहीतरी विंडो दिली, ओपन केली होती 1 दिवसासाठी, त्यांनी फॉर्म अप्लाय करायचं होतं असं काहीतरी होतं. मग त्यामुळे त्यांनी डिले केला आहे रिझल्ट. पण ह्यावेळेस सगळ्यात फास्ट रिझल्ट ह्यावेळेस MPSCने दिला, याबद्दल खूप मी धन्यवाद मानतो. पण एक सोबत मला त्यांच्यासोबत एक क्वेश्चन पण मांडायचं आहे की MPSCची राज्यसेवेची फीस किंवा बाकी फीस असेल तर फीस ही तेवढीच म्हणजे खूप जास्त आहे. जर त्यांना UPSC पॅटर्नच आणायचं आहे तर UPSCनुसार तेवढीच फीस घ्या ना. कारण आम्हाला 100-200 रुपये, आम्ही गोरगरिबाचे लेकरं आहोत. आता जेवढे पण माझे व्ह्यूअर्स आहेत त्याच्यातले अर्धे तरी शेतकरी आहेत, अर्धे ते वरती शेतकरी मुलं आहेत किंवा जे स्टुडंट आहेत, मग ते पण खूप गरीब कंडिशन आणि त्यांच्यासाठी पण 200-300 रुपये खूप जास्त मोठी अमाऊंट आहे. आणि मग हे आयोगाला समजलं पाहिजे. त्यांनी जर UPSC धर्तीवरती तुम्ही जर सगळा पॅटर्न जे राबवत आहे तसंच तुम्ही UPSC टाईप फीस पण घ्या MPSCकडून, MPSC राज्यसेवेसाठी. म्हणजे UPSC जर 100 रुपये घेते तसंच MPSCने पण फीस घ्या 100 रुपये जनरल कॅटेगरीसाठी, बाकी कॅटेगरीसाठी फ्री करा. जसं की मुलींना फ्री आहे UPSCमध्ये, तसं OBC EWS या सगळ्या कॅटेगरीला फ्री आहे UPSCमध्ये रजिस्टर करणं. मग आपल्या MPSCतच का घेतलं जातं, ह्या गोष्टी मला फक्त एक तुमच्यासमोर मांडायच्या होत्या. याच्याबद्दल आपण थोडं पाठपुरावा पण करू. आणि जे आपले 100-200 रुपये पण यात जातात आणि ही खूप मोठी अमाऊंट आहे. काही जे आपण आता तुम्हाला वाटत असेल 100-200 रुपयासाठी हा काय डॉक्टर एवढं हे करत आहे, नाही. कारण मी कंडिशन बघितले ग्राउंड रियालिटी मुलांची, जेवणासाठी सुद्धा पैसे नसतात आणि ते मुलं MPSCचे अभ्यास करतात, MPSC प्रिपेअर करतात. आणि जेव्हा फॉर्मची फीस येते 450-500 रुपये, मग त्यांच्यासाठी ती खूप मोठी अमाऊंट आहे. 450-500 रुपये खूप मोठी अमाऊंट आहे त्यांच्यासाठी. आणि त्यांच्यासाठी मी म्हणतो आहे की MPSCला मी रिक्वेस्ट करतो आहे, आणि तुम्ही पण त्यांच्या ट्विटरवरती किंवा काय म्हणतो आपण टेलिग्राम चॅनलवरती हॅशटॅग करा, मेन्शन करा, इन्स्टावरती मेन्शन करा त्यांना, आणि सांगा की UPSC टाईप जर तुम्ही पेपर घेताय तर तुम्ही UPSC टाईपच फीस घ्या. ओके, हे मला म्हणायचं होतं, हे एवढंच होतं. ह्या व्हिडिओतून एवढा एक संदेश द्यायचा होता मला. तर ठीक आहे, हे जाऊ द्या, आपल्या मेन विषयावरती येऊ. ओके, कंबाईन राज्यसेवा कंबाईनचा रिझल्ट कधी येईल? कंबाईनचा रिझल्ट 15 जुलैपर्यंत एक्सपेक्टेड आहे. 15 जुलैपर्यंत एक्सपेक्टेड आहे. कारण आणि तिथपर्यंतच आपला राज्यसेवेचा 2000 मुख्यचा जो रिझल्ट आहे, राज्यसेवा मुख्य 2025चा, त्याचा पण रिझल्ट एक्सपेक्टेड आहे 15 जुलैपर्यंत. का म्हणतो आहे? कारण आत्ताची जेवढी प्रोसेस बघतो आहे मी आपल्या आयोगाची, एवढी फास्ट प्रोसेस कधीच नाही झालेली आहे आणि ती खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि त्याच्यामुळे 15 जुलैपर्यंत रिझल्ट लागू शकतो कंबाईनचा ग्रुप बीचा. आता कट ऑफ, मेन कट ऑफ कारण आन्सर कीनुसार मुलांचे खूप सारे क्वेश्चन चुकलेत आणि 1-2 मुलांचेच असे आहेत की त्यांचे वाढलेत. कारण 6 क्वेश्चन हॅश झाले आणि 4 क्वेश्चन चेंज झालेत. ओके, तर 6 क्वेश्चन हॅश झालेत ना, त्या हॅश क्वेश्चनमधले मी स्वतःचं उदाहरण देतो. 3 क्वेश्चन माझे चुकलेत जे बरोबर होते माझे क्वेश्चन. ओके, 3 क्वेश्चन माझे चुकलेत जे बरोबर होते. म्हणजे मला डायरेक्ट फटका किती बसतो आहे? किती मार्काचा बसतो फटका? मला 6 मार्काचा फटका बसतो डायरेक्ट. आणि 3 क्वेश्चन असे आहेत की मी जे अटेम्प्ट केले होते पण ते हॅश झालेत. मग त्याच्यामुळे मला पॉझिटिव्ह किती 1.5 मार्क्स, पॉझिटिव्ह 1.5. मग मी पहिला निगेटिव्हमध्ये काउंट केलं, पण निगेटिव्ह मार्किंग होत नाही ना त्या हॅश क्वेश्चनला. मग 1.5 माझे जसं की डायरेक्ट माझे 5 मार्क माझे हे झालेत, 5 मार्क कमी झालेत माझे स्वतःचे. मग प्रत्येक मुलाचे असे 5-5, 4-4 मार्क कमी झालेत. मग त्यामुळे कट ऑफवरती जरूर इम्पॅक्ट पडेल त्याचं, जरूर. आणि किती इम्पॅक्ट पडेल
तर आता कट ऑफ तुम्ही ज्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघताय, कट ऑफ जाईल तुमचा 90 ±2 म्हणजे 88 तरी जाऊ शकतो किंवा 92 याच्यामध्येच कट ऑफ राहील जनरल मेलचा. ओके. आणि जर चुकला तरी चुकला, मी काय आयोगाचा सदस्य नाही आहे, मला काही इन्सायडर इन्फॉर्मेशन नाही आहे. मी स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस केलं आहे. मुलांचे मार्क्स कमी झालेत, मला गॅरंटी आहे. माझे स्वतःचे कमी झालेत, म्हणजे एवढा कट ऑफ जाऊ शकतो जेवढा मी आत्तापर्यंत ॲनालिसिस केलेलं आहे. माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पण खूप सारे मुलं, 1,500पेक्षा जास्त मुलांनी पोल दिलेला आहे. 1,500पेक्षा मुलांचं जास्त स्टॅटिस्टिक माझ्याकडे आहे. त्यांनी स्वतःची ते MCQची शीट असते ना, ती मला मेल केलेली आहे. MCQच्या शीट, OMR शीट, त्याच्यावरती ती मेल केलेली आहे मला. मग अशा गोष्टी असल्यामुळे त्याचा कट ऑफ तुम्हाला 90पर्यंत जाऊ शकतो. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल, जॉईन करून घ्या. 90पर्यंत जाऊ शकतो, 98 90पर्यंत, मॅक्स टू मॅक्स 92, त्याच्यावरती जाणार नाही कट ऑफ राज्यसेवेचा. आता येतो कंबाईनचा पण पेपर डिफिकल्ट होता. अजून याची सेकंड आन्सर की आली की नाही आहे. तर डिफिकल्ट होता पेपर. तर याचा मागच्या वर्षी कट ऑफ होता 51. तर ह्या वर्षी डिफिकल्टीनुसार आणि वॅकन्सी पण कमी आहेत, तर यावर्षी कट ऑफ जाऊ शकतो तुमचा 48 -2 +2. पण 50 जाणं नाही गॅरंटी आहे माझी. 48च्या थोडंसं खालीच राहील जनरल मेलसाठी. बाकी तुम्ही कॅटेगरी वाईज तुम्ही स्वतःचं डिसाईड करू शकता. मागच्या जसं की कट ऑफ तुम्ही बघितलं असेल मागच्या कास्टसाठी, VJNT, OBC सगळ्यांसाठी. आता प्रत्येकजण कमेंट करून विचारू नका की ह्या कट ऑफसाठी किती लागेल. तुम्ही सुज्ञान मुलं आहात, तुम्ही MPSC देत आहे, तर त्याच्यानुसार तुम्ही कट ऑफ डिसाईड करू शकता. मी तुम्हाला रेंज सांगितली, राज्यसेवेचा 90, कंबाईनचा 48. ओके, कळालं आहे तुम्हाला? एवढंच मला या व्हिडिओतून सांगायचं होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.